चला भूषण याने यायचंय. भूषण ज्याच्या बॅटमधून गोल्डन षटकार निघालाय आणि त्याला हा पारितोषिक 500 रुपयांचा पारितोषिक भूषण दादा भोईर यांच्या शुभ हस्ते हा दिला जाणार आहे. चा मॅच एक बलाढ्य रंगात सामना इथं पाहायला मिळणार आहे. एका साईडला प्रितेश जोशी आहे तर दुसऱ्या साईडला प्रतीक नाईक. थँक्यू डीजे. चला बॅट्समॅन पाठवून द्या लगेच. बॅट्समॅन लगेच पाठवून द्यायचे. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण पाहतो योगाभाऊ MCC चषक 2026 आलेल्या सर्व मान्यवर व्यक्तींचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. लक्षात घ्या दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू समायोजन कक्षामध्ये असणं बंधनकारक असणार आहे. अन्यथा 3 धावांचे पॅनल्टी लक्षात घ्या. त्यामुळे तुमचे अतिरिक्त खेळाडू आमच्या समायोजन कक्षामध्ये तुम्ही पाठवून द्यायचं आहे. थँक्यू डीजे. सन्माननीय श्री नटेश पाटील सर यांचं इथे आगमन झालं आहे. वेलकम सर. आगतम स्वागतम सुस्वागतम. योगाभाऊ MCC चषक 2026 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. चला मॅचला सुरुवात करा प्लीज. मॅच लवकरात लवकर चालू करायचं आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय अक्षय आणि मोहित. गोलंदाजची मार्गवर पहिला गोलंदाज आपण पाहिला तर दीपेश माने. भूषणदादा बक्षीस. थँक्यू डीजे. अक्षय अगदी पहिल्या बॉलवरती इथे बाद होत आहे. एक जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. दीपेश माने अगदी विकेट हॅट्रिकसाठी इथं भूषण भोईर सरांकडून बक्षीस लावलं गेलं आहे 2000 रुपयांचं बालकोम संघासाठी. अगदी बालकोम संघ इथं खेळताना आपण बघतोय आणि बालकोमचा एक रत्न या स्टेजवरती आहे.
आगरी 40+ चे कर्णधार मालकोम संघाचे मास्टर संघाचे कर्णधार भूषण दादा भोईर. यावेळी पहिला चेंडू इथे पेस केला गेला. फलंदाज आपण पाहिला तर जयेश याच्या बॅटमधून या संघाचा खाता खोलला जातोय. सुरुवात केली जाते. पंचांच्या भूमिकेमध्ये करम पाटील आणि अगदी MCC संघाचा बॉबी भोईर. बॉबी यांना आपण पाहतोय मुख्य पंचांमध्ये, तर लेग पंचांमध्ये करम पाटील यांना आपण पाहतोय. सुरुवात चांगली झाली दीपेश माने याच्या माध्यमातून, कारण अजूनपर्यंत चांगली गोलंदाजी या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळते. यावेळी फटका केलाय स्क्वेअर लेग रिजनमध्ये. चेंडू जातोय गोळीच्या वेगाने. होईल फरार. मिळाले जातील पूर्णपणे 4. परंतु चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळते. यावेळी फटका केलाय स्क्वेअर लेग रिजनमध्ये. चेंडू जातोय गोळीच्या वेगाने. थँक्यू डीजे. चौकाराने अगदी धावपळक पुढे सरकवलाय मोहित याने. एक्स बॉल दीपेशाचा. यावेळी अजून एक फटका. जबरदस्त नजाकत पाहायला मिळाले. यावेळी अजून एक 4 धावा. बॅक टू बॅक दुसरा चौकार. 4 रन्स. मोहित याने यावेळी अजून एक फटका. जबरदस्त नजाकत पाहायला मिळाले. यावेळी अजून एक थँक्यू डीजे. नाकवाला नक्कीच सोनीला नंतर दाखवा, मात्र इथे हा चौकार दाखवते हा फलंदाज. त्या बॅटिंग केली गेले 2 चौकारने धावपळक अगदी वेगाने वाढलाय. 9 धावा. त्या बॅटिंग पाहायला मिळते. मोहित अगदी आक्रमक फलंदाजी आहे. इथे 2 चौकार आल्यानंतर आपण जर पाहिलात तर अगदी हा बॉल डॉट पाहायला मिळत आहे. डॉट बॉलने पुन्हा एकदा वापसी केली आहे का दीपेश माने याने, यावरती लक्ष देणं गरजेचं आहे. कारण धावपळक 9 धावा धावपळकावरती लागल्या गेल्यात. नेक्स्ट बॉल अंतिम बॉल पुन्हा एकदा फटका केला आहे. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. क्षेत्ररक्षण केला जाईल. एका साईडला ठाणा परिसर आहे. आपण पाहिलात तर बाळकोम संघ आणि दुसऱ्या साईडला भिवंडीमधील एक नामांकित संघ कारिवली. चला पहिलं षटक संपलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती 10. आपण जातोय मंचावर उपस्थित सर्वांचे लाडके आमचा एकच वादा राजू दादा, आणि राजू दादांचा इथे सन्मान आपण करतोय. मी विनंती करेन सुशांत मुकादम यांना की त्यांच्या शुभ हस्ते राजू दादा यांचा सन्मान आपण करायचा आहे. प्रदीप जनार्दन पाडी सर, सर्वांचे लाडके राजू दादा, आणि त्यांचा सन्मान येथे आपण करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. राजूदादा यांचा इथे सन्मान सुशांत मुकादम यांच्या शुभ हस्ते हा केला जात आहे. त्यानंतर मी विनंती करेन सुशांत मुकादम यांना की सन्माननीय श्री नटेश पाटील सर यांचंही सन्मान आपण करायचं आहे. सुशांत मुकादम यांना मी विनंती करेन नटेश पाटील सर आज इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान आपण आपल्या हस्ते करायचं आहे. वेलकम सर, आपण इथे उपस्थित झालात त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. मॅचला सुरुवात केली गेली आणि पहिल्या बॉलवरती दुसऱ्या बॉलवरती अगदी फलंदाज इथे बाद होत आहे. बोल्ड केला गेला आहे.
थँक्यू डीजे. गोलंदाजी चांगली हाताळली जाते. अजूनपर्यंत आपण जर पाहिला तर भूषण सर नक्की खुश असतील, कारण बालकम संघ आज चांगली कामगिरी करतोय. अजूनपर्यंत धावपळीवरती जर आपण पाहिलात तर 10 धावा आहेत आणि अमोलकडे जर आपण लक्ष दिलात तर अमोल 40+ खेळाडू आहे आणि एक चांगली भूमिका त्याच्या माध्यमातून सेकंड ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कारण 2 चेंडू अजूनही डॉट आहेत आणि 1 विकेट आपल्या नावावरती या गोलंदाजाने केली आहे. जतीन आणि जयेश ही जोडी मैदानामध्ये असेल, कारण मोहित आणि अक्षय जी सलामी जोडी आली होती ती मात्र डगआउटमध्ये परतली गेली. यावेळी फटका सजवलाय, गॅपमध्ये आहे का? शत्रशू खूप वेगाने येतोय, काय झेल पकडलाय फलंदाज. अजून एक बाद, विकेट डाऊन. जोडी आली होती ती मात्र डगआउटमध्ये परतली गेली. यावेळी फटका सजवलाय, गॅपमध्ये आहे का? शत्रशू खूप वेगाने येतोय, काय झेल पकड. क्या बात आहे, क्या बात आहे. थँक्यू डीजे. 823चा खेळाडू आहे, अंडर-23 रुद्र, काय झेल पकडलाय. आणि भूषण दादा भोयर यांच्याकडून 2000 रुपयांचा पारितोषिक रुद्र याला दिला गेला. दादा ऑन हॅट्रिक आहे, अमोल ऑन हॅट्रिक आहे. अमोल ऑन हॅट्रिक गोलंदाज आहे. हॅट्रिक जो गोलंदाज घेईल त्यालाही 2000 रुपये आहेत. मात्र ऑन हॅट्रिक गोलंदाज पाहिजे. आज सकाळी आपण जर पाहिलात तर साहिल मनेरा या गोलंदाजाने हॅट्रिक पूर्ण केली होती. आता मात्र अमोलला ती संधी आली आणि त्या संधीचं सोनं करावं लागेल. हॅट्रिकसाठी 2000 रुपये अमोल याच्यासाठी. मात्र इथे डॉट बॉल पाहायला मिळते. चांगला चेंडू हाताळला जातोय, चांगला चेंडू हाताळला जातोय. पप्प्या कारिक एक हार्ड हिटर फलंदाज आहे कारिवळी संघाचा. मात्र आज ती बॅटिंग करावी लागेल मित्रा, कारण समोर संघ अगदी बलवान संघ आहे. पहा त्याचं टान्सिंग पहा कुठपर्यंत आहे, अशा प्रकारची बॅटिंग केली जाते. मात्र इथे फटका केला आहे. काऊ कॉर्नर रिझर्वमध्ये चेंडू आहे, शतरक्षक आहेत तिथे, एक सिंगल मिळाली जाते. जबरदस्त गोलंदाजी केली गेली अजूनपर्यंत बालकुम संघाच्या माध्यमातून, कारण 4-5 बॉल इथे हाताळले गेलेत अमोल याने आणि 5 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्च गेले. हा 40+ खेळाडू आहे मित्रांनो. मात्र युवकांना लाजवणारी गोलंदाजी इथे केली जाते अमोलच्या माध्यमातून. काय गोलंदाजी पाहायला मिळाले. अजून एक अपील केले पंचांचा बोर्ड आकाशाकडे. विकेट डाऊन, फलंदाज बाद. अर्चना भूषण पाटील मॅडम गोलंदाजी यांचं इथे इथे केली आगमन झालंय. जाते अमोलच्या माध्यमातून. सहर्ष स्वागत. गोलंदाजी पाहायला मिळाली. आज आपण अजून एक पाहतोय अपील केले. योगाभाऊ MCC चषक 2026 मध्ये अर्चना भूषण पाटील मॅडम यांचं इथे आगमन झालंय. श्रद्धांजली चषक 2026 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. मॅच चालू आहे. आपल्या माहितीसाठी एका साईडला भिवंडी परिसरामधील कारिवली संघ आहे, तर दुसऱ्या साईडला ठाणे परिसरामधील बालकुम संघ आहे. 2 षटकांचा खेळ संपला. संघाची धावसंख्या 11 पाहायला मिळते. प्रथम तर बॅटिंग करते कारिवली संघ, मात्र कारिवली संघाला अजूनपर्यंत बांधून ठेवलंय. भूषण येतोय, क्रमांक 3चा गोलंदाजी मार्गवर. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 5.50च्या सरासरीने बॅटिंग केली गेली. ती म्हणजे जय बजरंग कारिवली या संघाकडून.
जय बजरंग कारिवली. पप्प्या कारिक टेनिस क्रिकेट विश्वामधील अजून एक मोठा नाव आणि तो फलंदाज यावेळी मैदानामध्ये आहे. यावेळी चांगला चेंडू हाताळला जाईल का? पंच इथे सांगतात दिशा चुकीची आहे, आउटसाइड द ऑफ स्टंप आहे, वाईड बॉल इथं घोषित करतायत. अवांतर धावेने धावपळक पुढे सरकला जाईल. धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळते 12 धावा, 12 रन ऑन बोर्ड. नवीन फलंदाज मैदानामध्ये विवेक आहे. पायचाय भूषण कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. यावेळी घुटना टेकलाय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अप्रतिम प्रयत्न केले गेले होते. चेंडू अडवण्याचा प्रयत्न चांगला होता, मात्र इथे मिळाले 6 षटकार. मैदानामध्ये विवेक आहे. पायचाय भूषण कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. यावेळी घुटना टेकलाय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अप्रतिम. थँक्यू डीजे. चांगलं संगीत आपल्यापर्यंत पोहोचवलं जाते, कारण आज मित्रांनो प्रजासत्ताक दिन आहे आणि या प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्हाला आज हे सर्व संगीत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील आमच्या डीजे मास्टर यांच्याकडून. अजून एक चांगला चेंडू आहे, ब्लॉकमध्ये अगदी खेळवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. षटकार आला होता आणि त्यानंतर कुठेतरी चुकी, डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट आणि फलंदाज झाला इथे फिट. विकेट डाऊन, पप्प्या कारिक गॉन. थँक्यू डीजे. संघाची धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते 19 19 रन. पर्यंत पूर्णपणे थांबवून ठेवलंय, बांधून ठेवलंय. बॅटिंग करत असताना असणाऱ्या जय बजरंग निमेश 11 कारिवली या संघाला धावा येणं गरजेचं आहे, मात्र कुठलाही फलंदाज एक यावेळी पुन्हा एकदा झेल घेण्याचा प्रयत्न, वन बाउंड, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. एक यावेळी पुन्हा एकदा झेल घेण्याचा प्रयत्न. 23 धाव फलकावरती लागल्या गेल्यात. प्रथमतः बॅटिंग करतोय, 23 इथे आपण धाव फलकावरती पाहतोय. अजूनही या ओव्हरमधील अंतिम 3 बॉल बाकी आहेत. धावा येणं गरजेचं आहे आणि तो चौकार इथे पाहायला मिळाला आहे. पप्प्या कारिक हा फलंदाज धावची इच्छा रूपाने बाद झालाय. काय नाही, डायरेक्ट हिट पाहायला मिळाली होती, यष्ट्यांवरती आदळला होता प्रथम याने आणि त्यानंतर महत्त्वपूर्ण विकेट पप्प्या कारिकची. आज मात्र बालकुम संघाने त्या खेळाडूला मात्र परतवलं आहे. त्यावेळी अजून एक चांगला बॉल पाहायला मिळतोय भूषणच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी आज बालकुम संघ करतोय. प्रत्येक गोलंदाज अगदी चांगल्या रीतीने गोलंदाजी करत आहेत, कारण कुठेतरी पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर गोलंदाजी आपण पाहिला तर पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा दीपेशने खर्च केल्या होत्या. त्यानंतर अमोल आला आणि अमोलने 3 विकेट आणि 1 धाव फक्त खर्च केली होती. यावेळी पुन्हा एकदा फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे झेल खाली, पकडलाय झेल, फलंदाज बाद. अजून 1 विकेट गमावले. टीम मिनेश 11 कारिवली हा संघ. अमोलने 3 विकेट आणि 1 धाव फक्त खर्च केली होती. त्यावेळी पुन्हा एकदा फटका खेळला, क्षेत्ररक्षक आहे झेल खाली.
थँक्यू डीजे. तन्मय नाईक नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहे. अगदी संकटामध्ये हा संघ आहे आणि त्या संकटामधून बाहेर पडावं लागेल आणि त्यासाठीच एक संकटमोचक फलंदाज मैदानामध्ये येणं गरजेचं आहे. फलंदाजी करणं गरजेचं आहे. कारण कुठेतरी आपण पाहिलं तर या ओव्हरमधील अंतिम बॉल बाकी आहे. 17 बॉलमध्ये 23 धावा फक्त धाव फलकावरती आहेत. अजून एक डॉट बॉल पाहायला मिळते का नाही. विकेट आहे. एच लागले फलंदाज बाद. इथे आपण पाहिला तर अजून एक विकेट गमावले. क्रमांक 8चा फलंदाज इथे बाद होते. म्हणजेच आपण पाहिला तर 9व्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी विकेट आहे. एच लागले फलंदाज बाद. प्रतीक नाईक. थँक्यू डीजे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 23वा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. प्रथमतः बॅटिंग करत असताना अक्षय बजरंग मिलेशिया 11 कारिवली हा संघ आपण बघतोय. प्रतीक नाईक यावेळी बॅटिंग करण्यासाठी मैदानामध्ये पाहायला मिळतो. टेनिस क्रिकेट विश्वामधील अजून एक मोठा नाव रुद्र येतोय गोलंदाजी मार्गावर अंतिम षटक हाताळण्यासाठी. अंडर 23चा हा खेळाडू आहे. मात्र काय यावर्षी सीझनमध्ये या खेळाडूने आपल्या नावाचा छाप सोडला आहे. बाळकुम या संघामधून गोलंदाजी असू दे फलंदाजी असू दे एक चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून. इथे पहिला बॉल डॉट पाहायला मिळते. गोलंदाज एक चांगली गोलंदाजी रुद्र याच्या माध्यमातून पाहायला मिळते. डॉट बॉल आहे. अंतिम 5 बॉल आहे बाकी आहेत आणि या 5 बॉलमध्ये कुठेतरी धावा येणं गरजेचं आहे. 23 धावांचं लक्ष ठेवला गेलं आहे. 23 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात आणि कुठेतरी या 5 बॉलमध्ये एक मोठ्या लक्ष्याकडे तुम्हाला पोहोचायचं आहे. एक स्थापित लक्ष तुम्हाला ठेवायचं आणि त्यासाठीच एक डोंगर रचावा लागेल. प्रतीक यावेळी हा स्ट्राईक आहे. कुठेतरी प्रतीकच्या बॅटमधून मोठे फटके पाहायला मिळतील का. 4 बॉल अजूनही बाकी आहेत. संघाची धावसंख्या 24. 24 धावा. रुद्र गोलंदाजची मार्गवर आहे. एक चांगली गोलंदाजी अजूनपर्यंत या 2 बॉलमध्ये पाहायला मिळाली. अजून एक चांगला बॉल इथे हाताळला जातोय. अप्रतिम गोलंदाजी. अचूक टप्प्यावरती अगदी भेदक मारा रुद्रच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. धावा येणं गरजेचं आहे. धावा अगदी स्टॉप केल्या गेल्यात. आपण जर पाहिला तर फक्त आणि फक्त 24 या आकड्यावरती धावा पाहायला मिळत आहेत. 24. अजून एक डॉट बॉल असेल का. मात्र पंच इथे आमच्यापर्यंत होत आहेत आणि हा वाईट बॉल आहे. अवांतरने हे धावपळ पुढे सरकला गेला आहे. 25 धावा. 25. धावपळकावरती लागल्या गेल्यात. कुठेतरी धावा येणं गरजेचं आहे. कुठेतरी जो धावाना ब्रेक लागला गेलाय ना तो ब्रेक ओपन करावा लागेल. आणि तो फटका खेळलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण दीपेश माने याच्या माध्यमातून केला जात आहे. सिंगलला डबलमध्ये लगेच कन्वर्ट केला गेला आहे. 2 धावेने धावफलक पुढे सरकला जाईल. धावफलकावरती धावा 27 पाहायला मिळत आहेत. अजूनही अंतिम 2 बॉल बाकी असतील या ओव्हरमधील. शेवटचा षटक आहे आणि शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. यावेळी शॉर्ट पूलचा फटका आहे. पूल होईल. पॉवरफुल बिग हिट. आणि शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. त्यावेळी शॉर्टपूलचा फटका आहे. षटकार आणि षटकाराने आता मात्र कुठेतरी धावफलक अगदी वेगाने वाढलाय.
या षटकाराची गरज होती, तो म्हणजे जय बजरंग मिनेश 11 कारिवली या संघाला. तो षटकार इथे येतोय. अजून एक येईल का? आलाय अजून एक. प्रतीक नाईक याच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 षटकार आणि धावफलकावरती तो पाहायला म्हणजे जय मिळतोय बजरंग मिनेश 11 कारिवली या 39 संघाला. धावा. तो षटकार इथे का बॅटिंग येतोय. केली गेली? शेवटच्या अजून एक 2 येईल बॉल का? वरती 2 षटकार. आलाय अजून एक. 40 धावांचं लक्ष्य. थँक्यू डीजे. डीजे थँक्यू. चला मान्यवर कक्षामध्ये लगेचच आपण खास सन्मान करूया अर्चनाताई भूषण पाटील यांचा. मी विनंती करतोय आयोजकांना की त्यांच्या शुभ हस्ते आपण आज सन्मान करूया अर्चनाताईंचा. नेहमीच सहकार्य त्यांचं असतं आणि नेहमीच निमंत्रणाला साथ घालणारे व्यक्ती आपल्याला पाहायला मिळतात. तसेच भूषण पाटील सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील भीत सन्मान आम्ही करणार आहोत. मी नयन यांना विनंती करतोय की नयन यांच्या शुभ हस्ते आपण अर्चनाताईंचा सन्मान करूया मुख्य मंचावर. रोहित या बाजूला. नयन यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण हा खास सन्मान करूया अर्चनाताईंचा. मनापासून आभार आहेत आणि निश्चितच MCCची स्पर्धा म्हटली तर ताईंचं आगमन असतं आणि नेहमी सातत्याने त्यांचं येणं असतं या स्पर्धेसाठी आणि निश्चितच आपल्या क्षेत्रात अतिशय चांगली कामगिरी ते करतायत. आमच्या एकूणच सर्व MCCच्या संघाकडून आणि एकूणच कार्यकर्त्याकडून हा विशेष सन्मान, ही खास भेट त्यांना दिली जाते. शिवप्रतिमा दिली जाते आणि आपल्या घराची नक्कीच शोभा वाढणार आहे, आपल्या घराची ऊर्जा वाढणार आहे, याबद्दल तिळमात्र शंका नाही आहे. सन्माननीय भूषण पाटील आणि या निश्चितच आपण बघतोय या अर्चना पाटील. मनापासून आभार, धन्यवाद. आमच्या सर्व मान्यवरांचं मनापासून कौतुक आहे. मान्यवर कक्ष अतिशय चांगल्या पद्धतीने फुललेला दिसतोय. राजू दादा आहेत, तसेच गणेश मणेरा आहेत, भूषण दादा भोईर आहेत, तानाजी पाटील आहेत, अर्चना पाटील मॅडम आहेत, भूषण पाटील आहेत. त्या सर्वांच्या येण्याने खरोखरच या मालिकेला एक वेगळा रंग चढलाय, साथ चढलाय आणि वलय निर्माण झालंय. वळूया पुन्हा एकदा या मॅचकडे. जास्त मोठं लक्ष नाही आहे, मात्र तरी देखील शेवटच्या 2 चेंडूवर आले ते 2 उत्तुंग षटकार थोडासा फरक नक्कीच पाडणार आहेत. ही मॅच रंगले. एका बाजूला आपण बघतोय गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम संघ, तर दुसऱ्या बाजूला जय बजरंग मिनेश 11 कारिवली. या 2 संघादरम्यानलं हे बॅटल आपल्याला पाहायला मिळतंय. विजयासाठी लक्ष आहे ते म्हणजे 40 धावांचं, म्हणजे एक्झॅक्टली 10 धावा प्रति षटकामागे करायची आहेत. दुपारच्या सत्रात सर्वांचं स्वागत. बऱ्याच जणांचा जेवणाचा कार्यक्रम उरकलेला असेल. सर्वांना शुभेच्छा पुन्हा एकदा आजच्या दिवसाच्या. प्रजासत्ताक दिवस आहे मित्रांनो, 77वा प्रजासत्ताक दिन. आपलं सार्वभौमत्व टिकलं पाहिजे, आपले एकूणच वैचारिक हक्क टिकले पाहिजे, यासाठी निश्चितच प्रत्येकानं जबाबदारीनं वागलं पाहिजे, तरच देश पुढे जाणार आहे. आणि एखादा देश असाच मान होत नसतो, त्याची सुरुवात प्रत्येकानं स्वतःपासून करायला पाहिजे. आणि म्हणूनच सार्वभौमत्वाचे धडे अगदी शालेय शिक्षणापासूनच दिले गेले पाहिजेत. सध्या महाराष्ट्रात जे काही चाललंय, हिंदी सक्ती, या सगळ्या गोष्टी, मात्र या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून तुम्ही देशाचं सार्वभौमत्व किंवा देश कसा टिकेल या गोष्टीसाठी प्रयत्न केले पाहिजे शालेय शिक्षणापासून. वळूया या मॅचकडे. 40 धावांचं लक्ष. आघाडीची जोडी मैदानात आहे, प्रीतेश जोशी आणि भावेश. स्ट्राईक केंडला बॉलर आलाय, तो म्हणजे मोहित. आखूड टप्प्याचा चेंडू, हा भला मोठा वाईड आहे, भला मोठा वाईड आहे. पंच म्हणून तुम्ही बघताय करण आणि एकूणच बॉबी भोईर यांना वाईडची नोंद झाली, धावसंख्येची नोंद झाली आणि एकूणच 1 बाउंडची सुद्धा नोंद झाली आहे. भरपूर ऍक्शन पाहायला मिळतीये. आजचा दिवस काहीतरी वेगळा दिसतोय. वसंत वायाळ साहेब इथे मला वाटतं उपस्थित झाले. त्यांना विनंती करतोय, आज त्याचा वाढदिवस आहे आणि आज सकाळी त्यांच्या वतीनं आपण बघतोय सातत्याने नाश्ता पुरवला जातोय. त्यांना खूप सारे शुभेच्छा. ओ हो हो, यू कॅन बोल लाईक दिस, यू कांट.
लागोपाठ दुसरा चेंडू हाताळलाय, त्यामुळे एकूणच आपण बघतोय नो बॉल घोषित केलाय. त्यामुळे अजूनपर्यंत एकही चेंडू नाहीये. 2 धावा फलकावर आणि पुढचा चेंडू असेल. येस बॉबी भोईर, फ्री हिट. धन्यवाद धन्यवाद भूषण पाटील साहेब, धन्यवाद अर्चनाताई, मनापासून आभार आहेत आपले. आणि निश्चितच पुढील सर्व आयुष्यासाठी आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. नेक्स्ट बॉल, योग्य लाईन आणि लेंथ मेंटेन करावी लागेल. चांगला चेंडू आहे, पुलचा हा फटका, प्रितेश जोशीचा लाडका फटका, 1 बाउंस चेंडू सीमा पार, फ्री हिट वर आलाय, चौकार. लेंथ मेंटेन करावी लागेल. क्या बात आहे, आमचा चांगला चेंडू आहे, पुलचा हा फटका, प्रितेश जोशीचा लाडका फटका, 1 बाउंस चेंडू सीमा. अच्छा, स्मिथ तर आहे. स्मिथच्या बरोबर 2 जी मुलं आहेत ती सुशांतची आहेत, त्यामुळे त्यांचंही करूया स्वागत. एका बाजूला प्रिन्स आहे. नेक्स्ट बॉल, नाही तर शॉर्ट बॉल आहे, जागा दाखवली आहे. दॅट्स विंटेज प्रितेश जोशी फॉर यू. अगदी पहिल्या चेंडू पासून सुसाट गाडी सुटलाय. 40 करायचे आहेत ना, डायरेक्टली चौथा गेट टाकतोय आम्ही. वेल डन टीम गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम. सन्माननीय वसंत वायाळ साहेब इथे उपस्थित झालेत. वेलकम साहेब, आपलं मनापासून हार्दिक आभार आहेत. आणि आपण दिलेला जो नाश्ता होता ना, त्याची चव काहीतरी वेगळीच होती, मनापासून आनंद झाला. ओ, यावेळेला लाफ्ट करायचा होता, मात्र कदाचित फटका खेळताना थोडासा उशीर केलाय प्रितेशना. हा डॉट बॉल येतोय, थोडंसं बरं वाटेल इथे गोलंदाजाला. मात्र मोहित एक जेन्युइन चांगले गोलंदाज आहेत मोहित. मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्टी जर बघितलं तर एखादं मैदान ज्यावेळा वेगवेगळ्या मैदानात ते खेळत असतात, मात्र इथे डिफिकल्टीज आहेत. तुम्हाला तुमचा रिदम मिळवायचा आहे सर्वप्रथम, मात्र तो रिदम जर मिळाला नाही तर काही चुका होतात. त्या चुका घडताना दिसत आहेत. वर पिच टाकलाय, वर केलंय, चेंडूला समोरच्या स्टँड मध्ये डिस्पॅच केलंय. प्रितेश जोशी नावाचा हा ब्रँड पुन्हा एकदा चमकलाय. षटकार, वर पिच टाकलंय, वर केलंय, चेंडूला समोरच्या स्टँड मध्ये. थँक्यू. धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली आहे. 40चं लक्ष आहे. 16 धावा अगदी पहिल्या काही चेंडू मध्येच बनवल्या. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. पहिलं पॉवर पेचं षटक, मात्र पॉवरफुल कामगिरी बॅटरची. नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा वर पिच केलाय. वा वा वा, प्रितेश जोशी लवकर सामना खिशात घालायचा आणि लवकर पुढच्या एकूणच सामन्याची तयारी करायची आहे. अफलातून बॅटिंग, आणि प्रितेश जोशीचं हे आवडतं मैदान आहे, नो डाऊट. एकदा वर पिच केलाय. वा वा वा, प्रितेश जोशी. थँक्यू. अजून एक षटकार आला तर 1000 रुपयाची नोट भूषणजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून. ओ, यावेळेला मात्र हा चौकार येतोय. द्यायला हरकत नाही, द्यायला हरकत नाही. हा चौकार येतोय. पहिल्या षटकात तब्बल 26 धावा. टाळ्या झाल्या पाहिजे त्या एफर्टसाठी. वेल डन प्रितेश जोशी. थँक्यू थँक्यू डीजी. चला आता मुख्य मंचावर खास सन्मान करूया सन्माननीय वसंत वायाळ साहेब यांचा. आणि आज त्यांचा वाढदिवस आहे. बघा काय दुग्ध शर्करा योग आहे हा. आज प्रजासत्ताक दिन, त्यांचा वाढदिवस, आणि त्यांच्या वतीनं निश्चितच चांगली व्यवस्था आमच्या एकूण स्पर्धेसाठी, आणि आमच्या वतीनं निश्चितच आयोजकांच्या वतीनं ही खास खास प्रेमाची भेट भूषण भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते आज सन्मान केला जातोय वसंत वायाळ यांचा. वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा साहेब आपल्याला. आणि निश्चितच महादुआईच्या चरणी हीच प्रार्थना असेल की आपल्याला उदंड आयुष्य लाभो. पहिल्या षटकात तब्बल 26 धावा. द प्रितेश जोशी शो अगदी आफ्टरनूनला सुरू झालाय, बरोबर 3च्या दरम्यान. विजयासाठी आता फक्त 14 धावांची गरज आहे आणि 3 षटकं शिल्लक आहेत. गोलंदाजी बारकर येतोय तो म्हणजे प्रतीक नाईक. काही फरक कळेल का प्रतीक इथे या एकूणच सामन्यामध्ये, पाहूया. वेगवान चेंडू होता, मात्र लाईन खराब आहे. व्हाईट बॉल. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा अतिशय खास सन्मान
आमचे आयोजक करतायत, मनापासून कौतुक आहे MCCचं. अगदी जी शिवप्रतिमा दिली जाते ती डोळ्यात भरणारी आहे, अक्षरशः डोळ्यात भरणारी आहे. आणि नेत्रदीपक अशी ही प्रतिमा निश्चितच सर्व मान्यवरांच्या घराची शोभा तर वाढवणारच आहे, मात्र त्या घराची ऊर्जा वाढवणार आहेत. काय फ्लिक केली होती मात्र सरळ हातामध्ये, चांगला फ्लिकचा फटका होता, मात्र इथे 22ला परतावा लागेल. शून्याचा चष्मा घालून तो बाहेर येतोय. पहिली विकेट आली आहे, संघाची धावसंख्या 27 असताना विकेट डाऊन, मात्र त्या घराची ऊर्जा वाढवणार आहेत. काय फ्लिक केली होती मात्र सरळ हातामध्ये, चांगला फ्लिकचा फटका. थँक्यू प्रतीक नाईक, गोलंदाजी मार्कवर MCCचा हा आयकॉन खेळाडू. मात्र प्रतीक या सामन्यात थोडासा उशिरा आलाय, मात्र आपली कामगिरी त्याने आतापर्यंत चोख बजावली आहे. मात्र हा खेळ 11 जणांचा आहे हे विसरता कामा नये. यंदाचा हंगाम निश्चितच चांगल्या पद्धतीने त्याचा सुरू आहे, नो डाऊट. केंद्रीय राज्यमंत्री स्पर्धा कोण विसरेल, मॅन ऑफ द सिरीजची ती कार त्यांनी पटकावली. अफलातून खेळाडू आहेत आणि या भिवंडी ग्रामीण क्रिकेटमध्ये कारिवलीचं एक वेगळं स्थान आहे, नो डाऊट. त्यामुळे अतिशय चांगले खेळाडू आपल्याला इथे पाहायला मिळतात. हे आपलं नक्कीच सौभाग्य म्हणावं लागेल की चांगल्या चांगल्या संघांचा समावेश या MCCच्या एकूणच स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलाय तो म्हणजे दीपेश. डावखुरा बॅटर आपटलाय, चेंडू आपटलाय, हा झेल होणार का? कठीण होता कारण बरेच दूरवर होते क्षेत्ररक्षक, त्यामुळे नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतोय, त्यामुळे एकच धाव इथे फलकावर मिळतेय. धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 28. 12ची गरज आहे. रश्मिन पाटील आणि शैलेश मुकादम इथे उपस्थित आहेत, त्यामुळे त्यांचा विशेष सन्मान. या ओव्हरला जर मॅच संपवली तर 1000 रुपयाचं पारितोषिक भूषण भोईर यांच्यातर्फे प्रितेश जोशीला चॅलेंज दिले जाते आहे. यावेळेला एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बिहाइंड विकेट काहीच नाहीये, फक्त वंडी आहे. हा डॉट बॉल आहे. मात्र चॅलेंज बघा, आमचे मान्यवर एका वेगळ्या चॅलेंजने समोरच्या एकूणच बॅटरला प्रोत्साहित करत असतात. नेक्स्ट बॉल. ओ ग्रेट डिलिव्हरी, चांगला स्पीड मेंटेन केलाय. पुन्हा एकदा वळूया ढिका स्पोर्ट्स कडे. 144, क्या बात आहे. 144चा स्पीड, अफलातून कामगिरी. काही खेळाडू आहेत जे जनरेट करतात पेस. आपण ISPL मध्ये देखील बघितलं, अगदी विवेक शेलार सॉरी, काय अफलातून. मात्र तो नंतर आता इंजर्ड झालाय. ही एक थोडीशी गोष्ट नक्कीच खटकली आहे क्रीडा रसिकांसाठी. पुन्हा एकदा वेगवान चेंडू आहे, हा चेंडू जास्त उसळलाय, त्यामुळे पंचांनी वाईट घोषित केलाय. अवांतर धावमुळे ते संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकते. ती झाले 29. 29. अजूनही 11 धावांची गरज आहे विजयासाठी. भूषण भोईर अजूनही आग्रही आहेत. 2 चेंडू बाकी आहेत या ओव्हर मधले. मात्र प्रतीक नाईक हा गोलंदाज सहसा बॅटरला संधी देत नसतो. पाहूया काय घडतंय. वेल बोल्ड एक्झॅक्टली काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. जो प्रितेश जोशी पहिल्या ओव्हर मध्ये फ्री फ्लोईंग बॅटिंग करत होता, या ओव्हर मध्ये त्याला चेंडू मिडल करणं कठीण झालंय. काय खेळ आहे या क्रिकेटचा, न भूतो भविष्यती. बऱ्याच वेळेला आपल्या इन्स्टिंक्टला बॅक करावं लागतं आणि कदाचित हीच गोष्ट प्रितेशला करावी लागेल. लेट्स सी काय करताय. हा चेंडू वाईट बॉल आहे. विचार केला बॉबी भोईरनं आणि नंतर निर्णय दिलाय. चांगली अंपायरिंग. या षटकात आतापर्यंत जर बघितलं ना तर 3 वाईड आलेत आणि 1 विकेट सुद्धा आलंय. मात्र धावा बॅटने जास्त आल्या नाहीये, एक सिंगल आली आहे आतापर्यंत बॅटने. त्यामुळे प्रतीक नाईकना थोडासा फरक पाडलाय. थोडीशी नक्कीच जो विजय आहे तो थोडासा लांबवलाय. मात्र बघूया काय घडते. अजूनही मॅच संपलेली नाहीये, कारण विजयासाठी अजूनही 10 धावांची गरज आहे. मिस टाइम स्ट्रोक आहे, इथे विकेट मिळणार आहे. प्रितेश जोशी बॅक टू पॅव्हेलियन. या षटकाचं हे बॅटल जिंकले प्रतीक नाईकनं
आपल्या टीम जय बजरंग मिनेश 11 कारिवली संघासाठीचा. त्यामुळे वेल बोल्ड प्रतीक नाईक अजूनही यू ब्युटी स्ट्रोक आहे. इथे विकेट मिळणार आहे. प्रितेश जोशी बॅक टू पॅव्हिलियन. थँक्यू. प्रितेश जोशी परतला. 24 धावा केल्या पहिल्या षटकातील. त्याची क्लास बॅटिंग आपल्या संघाला तारून नेले नो डाऊट. मात्र मागच्या ओव्हर मध्ये तो हेल्पलेस दिसलाय. प्रथम नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. मात्र अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडू मध्ये करायचे आहेत विजयासाठी एक्झॅक्टली 10 धावा. कंपल्सरी चेसचा नियम. टीम विजय रामदास स्पोर्ट्स पूर्ण. माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कॅप्टन रेडी राहा. तुम्हाला टॉस साठी यायचंय. तीन वाजून 2 मिनिटं. आपण शेड्यूल नुसार पुढे सरकतोय. ऑल थँक्स टू द ऑल टीम्स ज्यांनी अतिशय चांगल्या वेळेवर येऊन सामन्यांना सुरुवात केली आहे. पहिला दिवस गाजवलाय तो म्हणजे जय मसोबा दिवे संघानं. कालचा दिवस गाजवला आपण पाहिलात तो म्हणजे नरेश स्पोर्ट्स ए टीमनं. आणि आजच्या दिवसात आता इथे अजून एक वाईट कन्सिड होतोय. आजच्या दिवसात नाव कोणाचं, ती विजयी पताका कोणाची, थोड्याच वेळात त्याचा निर्णय येणार आहे. अनेक मान्यवर प्रेक्षक त्या सर्वांची उपस्थिती MCCचं हेच यश आहे असं मी म्हणेन. ओहो हो, पुन्हा एकदा शॉर्ट बॉल नाही खेळता आला. अगदी चेस करायला गेले तर नाही खेळता आला. डॉट बॉल येतोय. गोलंदाजी मार्कवर अक्षय यांना तुम्ही पाहू शकता. धावसंख्या 31 वर धावल्या. अजूनही 9 धावांची गरज आहे. 11 चेंडू 9 धावा. लेट्स सी काय करताय. नो बॉल आहे कारण एका षटकामध्ये तुम्ही 2 बाउन्सर नाही टाकू शकत. हा नियम आहे. त्यामुळे अगोदर जर तुम्हाला ही नोंद झाली असेल तर निश्चितच तो नो बॉल आहे. त्यामुळे आता फ्रीड आहे. पुढच्या फ्रीड वर काय खेळणार इथे दीपेश. मोठा फटका खेळले. चेंडू हवेत आहे मात्र फ्री हिट आहे. हा झेल सुटलाय. झेल झाला असता तरी सुद्धा काही घडणार नव्हतं. मात्र एक धाव इथे मिळते. फ्रीडचा फटका होता. योग्य फटका नाही खेळू शकले कारण हवेचं प्रमाण बघा अगदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वारे वाहत आहेत. त्यामुळे त्या एंडला फटका खेळणं कठीण आहे. फुल टायमिंग फुल फोर्सने तुम्हाला खेळावं लागेल. मात्र एक धाव मिळते. संघाची धावसंख्या पुढे सरकतीये 33 वर. 7 धावांची गरज आहे विजयासाठी. प्रथम ऑन स्ट्राईक आणि प्रथम न एकूणच विजयाची निश्चितच गुढी उभारली आहे. 1 टू विन. फक्त एका धावेची गरज आता. एका धावेची गरज विजयासाठी टीम गावदेवी स्पोर्ट्स बाळकुमला. एवढा चांगला फटका. डीप कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना दिसतोय. चेंडू सीमारेषेच्या पार देखील जातोय. मोठा विजय साकारलाय. वेल डन श्री गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम संघाचं अभिनंदन तुमचं. आणि निश्चितच पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. मात्र निश्चितच येईन ते म्हणजे जय बजरंग मिनिश 11 कारिवली संघाचं. या स्पर्धेत आपण सहभागी झालात. निश्चितच आमच्या एकूणच या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवली त्याबद्दल आपलं मनापासून आभार. चला वळूया पुढच्या एकूणच सामन्याकडे. मात्र त्या अगोदर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया. लिजंड खेळाडू टीम बाळकुमचा अमोल भोयर ठरलाय मॅन ऑफ द मॅच. फक्त एका धावेचं षटक आणि 3 गडी त्यांनी बाद केले होते.
तो अमोल ठरलाय मॅन ऑफ द मॅच. चला अमोल मॅन ऑफ द मॅच आहेत, त्यांना आपण पुरस्कार देऊया. मी विनंती करतोय राजू दादा थांबा जरा, टॉस तुमच्या हस्ते करायचा आहे आम्हाला पुढच्या मॅचचा प्लीज. त्या अगोदर आपण निश्चितच सन्मानित करतोय मॅन ऑफ द मॅच पुरस्कार अमोल भोईरला. तानाजी पाटील यांच्या माध्यमातून हा पुरस्कार दिला जातोय. बाबू अभिनंदन. इथे अमोलचं एक खास मेडल आणि एक खास ट्रॉफी आहे. अफलातून गोलंदाजी आणि बाळकूंचा 40+ खेळाडू मात्र करामत करतोय. अभिनंदन मित्रा. प्रतीक नाईक यांना देखील विनंती करतो या जरा, आपला एक विशेष सन्मान आम्हाला करायचा आहे. प्रतीक नाईक या प्लीज. आणि दोन्ही संघाच्या कॅप्टनने विनंती करतोय जरा प्लीज आपण टॉस बॉक्स मध्ये या. प्रतीक नाईक या लवकर. आपण त्यांचा एक विशेष सन्मान, कारण MCCचा तो आयकॉन खेळाडू आहे त्यामुळे त्यांच्यावरचं एक विशेष प्रेम आहे आणि प्रतीकचा एक खास सन्मान आम्ही इथे करणार आहोत या मुख्य मंचावर. वेलकम प्रतीक आणि निश्चितच खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुला. चला प्रतीकचा आपण एक खास सन्मान करूया मुख्य मंचावर. त्यानंतर राजू दादांना विनंती करतोय जरा टॉस बॉक्स मध्ये या प्लीज. धन्यवाद. चला वळतोय टॉस कडे. तानाजी पाटील साहेब आहेत, राजू दादा आहेत आणि हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला विजय रामदास पूर्णा तर दुसऱ्या बाजूला गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. 4 ओव्हरची मॅच आहे. टेलचा कॉल आहे मात्र हेड इट इज. अमोल न बोलता जिंकतो ही खासियत आहे. अमोल काय डिसिजन असेल तुझा फिल्डिंग करा. थँक्यू व्हेरी मच. जास्त काही नाहीये मात्र ही मॅच अतिशय चांगल्यापणे रंगू द्या. तुम्ही बघताय एक महत्वपूर्ण स्पर्धा MCC योगाभाऊ चषक श्रद्धांजली चषक 2026 चे आयोजन. धन्यवाद तानाजी पाटील, धन्यवाद गणेश मनेराजी, आपलं देखील मनापासून कौतुक. मॅच कडे वळूया. एक महत्वपूर्ण